तर रत्नागिरी शहरातील 71 इमारती धोकादायक असल्याचं समोर आलंय। धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटिसा देखील देण्यात आल्या आहेत। रत्नागिरी नगर परिषदेच्या नगर रचना विभागाकडून या नोटिसा देण्यात आल्या आहेत। खेडमधील घर कोसळण्याच्या व्हिडिओनंतर नगर परिषद आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। रत्नागिरी जिल्ह्यातील 71 इमारती जे आहेत ते धोकादायक असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे सध्या रत्नागिरी नगर परिषद जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे। कारण काहीच दिवसांपूर्वी खेड शहरातील धोकादायक इमारत पडल्याचा व्हिडिओ या ठिकाणी समोर आलेला होता आणि त्यानंतर आता रत्नागिरी नगर परिषदेकडून या ठिकाणी धोकादायक इमारतींना या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली पाहायला मिळते। रत्नागिरी शहरातील आपण अशाच एका धोकादायक इमारतीच्या ठिकाणी आहोत आणि तुम्ही बघू शकता की नगर परिषदेने या ठिकाणी नोटीस बोर्ड लावून ही इमारत धोकादायक असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे ही इमारत वापर करण्यात येऊ नये आणि इमारत कोसळली तर जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याला नगर परिषद जबाबदार नसेल अशा स्वरूपाची ही नोटीस या ठिकाणी लावण्यात आलेली पाहायला मिळते। रत्नागिरी नगर परिषदेच्या नगर रचना विभागाकडून ही नोटीस लावण्यात आलेली आहे। तर 71 धोकादायक इमारतींना या ठिकाणी नोटिसा देण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।